नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो। राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे। इकडे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याला डॉक्टरांनी मृत देखील घोषित केला। नंतर त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर नेण्यात आला। मात्र चितेवर ठेवण्यापूर्वी आणि मृत घोषित केल्याच्या तब्बल 4 तासांनंतर त्याच्या शरीराची हालचाल झाली आणि तो श्वास घेऊ लागला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या सगळ्याच लोकांनी हा चमत्कार बघितला आणि ते आश्चर्यचकित झाले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच चमत्काराबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच अजब गजब गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो। देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण आहे आणि असाच प्रकार घडला आहे 47 वर्षीय रोहिताश सोबत। रोहिताश हा झुंझुनू जिल्ह्यातला रहिवासी। तो तिकडे असलेल्या माँ सेवा संस्थांच्या एका आश्रमात राहत होता। त्याला लहानपणापासूनच बोलताही येत नव्हतं आणि ऐकताही येत नव्हतं। 21 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुवारी दुपारी त्याला बरं वाटेनासं झालं। त्याची तब्येत बिघडली। त्याला बीडीके हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान दुपारी 1च्या आसपास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि मग त्याचा मृतदेह हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला। पोस्टमॉर्टम पूर्वी इकडे जवळपास 2 तास त्याचा मृतदेह डीप फ्रीज मध्ये ठेवण्यात आला। नंतर पोलीस आले। पोलिसांनी पंचनामा केला आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्या। नंतर त्याचा मृतदेह माँ सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवला। संध्याकाळी 5 वाजता त्याचा मृतदेह शववाहिनीतून स्मशानभूमीकडे नेण्यात आला। मात्र चितेवर ठेवण्यापूर्वी आणि मृत घोषित केल्याच्या तब्बल 4 तासांनंतर त्याच्या शरीराची हालचाल झाली आणि तो श्वास घेऊ लागला। तिकडे उपस्थित असलेली सगळीच मंडळी आश्चर्यचकित झाली। त्यांनी हा चमत्कार बघितला आणि त्यांना कळेच नाही काय चाललंय ते। पण त्यांनी लगेचच अँब्युलन्स बोलावली आणि त्याला लगेचच अँब्युलन्स मधनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। नंतर त्याच्यावर ट्रीटमेंट केली गेली आणि आता सध्या तो स्टेडी आहे। पण ह्या घटनेबद्दल कळल्यानंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं आहे। या केसशी रिलेटेड डॉक्टर्स आणि नर्सेसना लगेचच सस्पेंड करण्यात आलं आहे आणि पुढे तपास सुरू आहे। रोहिताशचा खरंच मृत्यू झाला होता का की डॉक्टरांनी त्याला चुकून मृत घोषित केलं? आणि तसं जरी असलं तरी त्यांनी त्या डीप फ्रीजर मध्ये 2 तास श्वास कसा घेतला? तो जिवंत कसा राहिला? हा एक मोठा प्रश्न आहे। रोहिताशचा खरंच मृत्यू झाला होता आणि काही तासांनंतर तो पुन्हा श्वास घेऊ लागला असं स्थानिकांचं म्हणणं आहे। पण हा चमत्कार आहे की अजून काहीतरी, हे तपासानंतरच काय। आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही जर एखाद्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवर गेलात तर त्याचं शरीर हालचाल करत नाहीये ना आणि त्याचं शरीर श्वास घेत नाहीये ना याची खात्री नक्की करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।